नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर माझ्या चॅनलचं नाव आहे इट्स मी माधवी. तर चॅनलवरती आलाच आहात, नवीन असतील तर प्लीज अगोदर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. तर म्हणजे काय ना, म्हणजे सुचतच नाही की दररोज दररोज काय बोलायचं काय नाही. आणि कसं ना, आता एक हाऊसवाईफ म्हटल्यानंतर, एक गृहिणी म्हटल्यानंतर घरातलीच कामं आले. आणि आता उन्हाळ्याचे दिवस तर म्हटल्यानंतर तर बाहेर तर कुठं जाता येत नाही आहे. आणि घरातलंच रुटीन असणार आपलं. सकाळी उठणं, खाणं पिणं, निवांत दुपारी आराम करणं, अजून संध्याकाळी खाणं पिणं, आणि मुलं म्हटल्यानंतर दिवसभर अजून राडा चालूच राहतो. तर काल मी एक व्हिडिओ टाकला होता धोंड्याचा महिना. तर आता ना अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना येतो, आणि तो खूप खास, म्हणजे एकदम खास असा धोंड्याचा महिना असतो. आणि ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे यावर्षी उन्हाळ्यामध्ये, आणि त्यांच्यासाठी तर खूप खास आहे. लग्न झाले आणि लगेच धोंड्याचा महिना आलेला आहे. तर कसं असतं ना, धोंड्याचा म्हटल्यानंतर खूप म्हणजे नाही का, पाहुणे आपण एकमेकाला जेवायला बोलवतो, धोंडे दान करतो. म्हणजे वेगळंच. आणि यावर्षी ना कसं उन्हाळ्यामध्ये गेल्या वर्षी ना आज 3 वर्षे आलता ना, तर पावसाळ्यामध्ये आला होता. म्हणजे जून जुलै असं काहीतरी पावसाळ्यामध्ये आला होता. त्याच्यामुळे तेवढं काही खास वाटत नव्हतं. पण यावर्षी आंब्याचा दिवस आणि धोंड्याचा महिना म्हटल्यानंतर तर खूपच छान. तर तुम्ही काय बेत करणार आहे धोंड्याच्या महिन्यामध्ये? तर मी नक्कीच काही ना काही बेत करणार आहे. तुम्हाला पण नक्कीच मी व्हिडिओ शेअर करीन. तर आता उन्हाळ्याचे दिवस म्हटल्यानंतर सगळे गावी गेले असतील, सगळे इकडं तिकडं फिरायला गेले असतील, पण आम्ही कुठं गेलेलो नाहीत, आम्ही घरीच आहोत. कारण ना यावर्षी तापमान इतकं जास्त आहे ना, मग त्याच्यामुळं बाहेर जाणं शक्यच होत नाही आहे. म्हणून म्हणलं की यावर्षी कुठं जायचं नाही, घरी आराम करत बसायचं. कारण काय होतं ना, एकदमच आपण बाहेर पडलं म्हणजे आपल्याला काही नाही, पण मुलांसाठी मी थोडंसं टाळाटाळ केलं. कारण आजारी पडायला नको आणि हातानेच बेजारी होईल त्याच्यामुळे. तर आता कामं वगैरे झालेली आहेत. आणि आज ना मस्त असा हा मिसळचा बेत केलेला आहे मी. आज स्वयंपाकामध्ये काहीच बनवलं नाही. नाश्त्याला मिसळ आणि दुपारच्या जेवणामध्ये ही मिसळ बनवलेली आहे. तर चला तर मग मी तुम्हाला दाखवते मिसळ बनवलेली. तर इथे बघा, ही मस्त अशी ही झणझणीत अशी ही मी आज ना मिसळ बनवलेली, खूप छान झालेली आहे. सकाळी नाश्ता झालेला आहे सगळ्यांचा मिसळचा. इथं पाव आणलेले इथं. तर सकाळ सकाळनं मस्त असा नाश्ता झाला मिसळचा, तरीदार मिसळ. त्याच्यामुळे एकदम अशी सुस्ती चालल्यासारखं झालं आहे. आणि आता दुपारच्या जेवणामध्ये पण मिसळच असणार आहे, किंवा थोडासा मसाले भात लावणार आहे. फक्त एवढंच आज असणार आहे जेवणामध्ये. कारण काय होतं ना, उन्हाळ्यामुळं असं जास्त पाणी पाणी होतं आहे. म्हणजे जेवणही जास्त जात नाही, पाणी असं जास्त थंड पेय असं प्यावंसं वाटते. तर त्याच्यामुळे तर तेवढ्यात आईस्क्रीमवाला म्हणजे आईस्क्रीमवाले काका आले, आणि ह्यांच्या बसलेली ही कुल्फी खूप छान लागते. आणि एकदम म्हणजे ते घरी बनवतात, त्याच्यामुळे खूप मस्त लागते. आणि ते दररोज काही येत नाहीत, म्हणजे कधी तर येतात. त्याच्यामुळे मग ते आले की आम्ही काही चान्स सोडत नाही, आईस्क्रीमचा आनंद हा घेतोच. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये मी आज बनवणार होते दाल बाटी. तर कुणाकुणाला माहीत आहे दाल बाटी, आणि खूप छान लागते. आणि पोट भरूनही, म्हणजे पोटही भरतं, खायलाही स्वादिष्ट चमचमीत. म्हणजे हा पदार्थ खूप छान आहे, मला तो खूप आवडतो. त्याच्यामुळं ना मी अधूनमधून संध्याकाळी किंवा दुपारच्या जेवणामध्ये ही डाळ बाटी बनवते, म्हणजे बनवते. मला चला आज दुपारी मिसळपाव खाल्ली आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये काहीतरी खास बनवायचं होतं. मग म्हणलं चला आज ना डाळ बाटी बनवूया.
तर इथं मस्त असं हे वरण म्हणजे सांबरसारखं वरण बनवून घेतलेलं आहे. आणि इथं मी हे बाटी आहेत ना, तर ही वाफवायला ठेवल्या होत्या म्हणजे आपल्या इडलीच्या भांड्यामध्ये. तर ह्याला कट करून घ्यायचं आणि नंतर मग तळून घ्यायचं. तुम्हाला जर पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्कीच तुम्हाला शेअर करेन. तर मस्त अशा हे बाट्या मी कट करून घेतल्यात, तळून घेतलेल्या आहेत, एकदम क्रिस्पी कुरकुरीत मऊ अशा झालेल्या आहेत. मला तर खूप आवडते ही डाळबाटी खायला. तर मग काय, आता चला संध्याकाळचं जेवण मस्त असं हे करून घेतो. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.